विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। दिनांक 1 जून 2025 रोजी फिर्यादी हे आटपाडी ते भिवघाट रोडवरील पेट्रोल पंपावर मोटारसायकलवरून जात असताना 2 इसमांनी त्यांना अडवून आम्ही पोलीस आहोत, पुढे लुटालुटी चालू आहे, तुमच्या जवळील दागिने काढून खिशात ठेवा असं सांगितल्याने फिर्यादी हे दागिने रुमालात बांधत असताना त्यातील एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असं म्हणून हात चलाकीने रुमालामध्ये दागिने न ठेवता दगड ठेवून फिर्यादीची फसवणूक केली असल्याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यास वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक हे तांत्रिक व गोपनीय बातमीदारामार्फत तपास करत असताना पथकामधील पोलीस हवालदार सागर लवटे यांना बातमी मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी कासिम सलीम इराणी राहणार पठारे वस्ती लोणी काळभौर पुणे याने केला असून तो सध्या जयसिंगपूर येथे राहण्यास आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कासिम इराणी आज चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला। त्याने सांगितलं की तो व त्याचा साथीदार अबुजर इराणी राहणार वासन जिल्हा ठाणे या दोघांनी मिळून मोटारसायकलवरून आटपाडी ते भिवघाट रोडवरील एका वयोवृद्ध इसमास ते पोलीस असल्याचं बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी हात चालाकी करून काढून घेतली असल्याचे, तसेच त्यांनी 1.5 महिन्यापूर्वी जत येथील सांगली रोडवरील एका वयोवृद्ध इसमास ते पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी हात चालाकी करून काढून घेतली असल्याची कबुली दिली। सदरबाबत आटपाडी व जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला। सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर, पुणे, पश्चिम बंगाल राज्य येथे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।